नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर हे बघा, तर आज जे आहे तर मला नाश्त्यासाठी डोसे वगैरे बनवायचे होते आणि आज इतके काम होते ना, खूप सारे कामं पडलेले होते. तर हे कसं होतं आपलं धावपळीमध्ये ना, तर घरातले कामं जे आहे ना तर राहून जातात. दररोजची आपली डेली क्लिनिंग हे असतं ना, तर थोडंफार कुठं जायचं असलं की मग ते कामं आपले जे आहे तर मग तसेच राहून जातात. तर हे बघा, हे जे भेंड्या आहे ना, तर आपल्या इथंच गार्डनमधल्या भेंड्या आहे आणि ही भेंडी म्हणजे आज तोडू उद्या तोडू म्हणत म्हणत ते भेंड्या इतक्या निब्बर होऊन गेल्या ना, तर म्हणजे खूपच निब्बरच असं हे झालेल्या आहेत त्या. तर आता तोडून तर आणले आहे, तर म्हणलं मग आता आपण याचं काय करूया, तर याचं तोडून आपण अशी हे बनवूया, म्हणलं आमटी बनवूया. कारण अशा भेंडी जी आहे ना, तर भेंडीचं असं जे मधलं बी असतं ना, तर हे असं निब्बर झाल्यानंतर म्हणजे असं त्याची आमटी करतात ना, ती आमटी खूप छान लागते. कारण ही भेंडी आपण भेंडीची भाजी बनवतो तशी बनल्या जात नाही, कारण की खूप आता त्याचं जे वरचं जे हे आहे ना कवर, तर म्हणजे खूप असं कडक झालेलं असतं आणि कट करायला पण ते कट होत नाही, म्हणजे असं करकर वाजतंय. खायला पण ती भेंडी चवदार नाही लागत आहे. म्हणून आता या भेंड्या जे आणल्या होत्या ना, तर म्हणलं आता पूर्ण भेंड्याचं जे आहे तर आपण दुपारच्या जेवणामध्ये याची आमटी बनवूया. छान अशी काळ्या मसाल्यामध्ये याची आमटी पण खूप छान लागते. कारण याच्यापेक्षा आता ही जी भेंडी आहे ना, तर ही गावरान भेंडी नाही आहे. गावरान जर भेंडी असली ना, तर गावरान भेंडीची अजूनच चव छान लागते. आणि गावरान भेंडीमध्ये ना, तर म्हणजे हे मधले जे बी दाणे जे आहे ना, ते पण जास्त निघतात. आता ही गावरान भेंडी नसल्यामुळं याच्यामध्ये म्हणजे एवढे पण हे दाणे पण जास्त काही नाही आहे, म्हणजे असे एकदम असे पूर्ण असे भरगच्च भरलेलं नाही आहे. आता पूर्ण भेंडी जी आहे बघा, एवढे त्याच्यामध्ये इतके दाणे निघले. मी पूर्ण भेंडी जी आहे तर सोलून घेतली. आता एवढ्याची काही आपल्याला आमटी लागणार नाही, मी अर्ध्याची आमटी बनवणार आहे. तर मी काही आमटीचं काही हे केलेलं नाही. आणि मग नंतर मला डोसे बनवायचे होते. तर हे बघा, डोशाचा तवा जो आहे ना, तर माझा खराब झाला म्हणून मी नवीन आणला होता. तर जेव्हा असे स्टिकर वगैरे लावलेले आपण नवीन भांडे आणतो ना, त्याला असे स्टिकर लावलेले असते बघा, आणि ते काही आपले घासून वगैरे पाण्यानं निघत नाही आहे. तर काय करायचं, जेव्हा आपण कोणचे पण नवीन भांडे आणले ना, तर ते अगोदर असे गॅसवरती ठेवायचं बघा, असं गरम करून घ्यायचं. आणि गरम केल्यानंतर हे स्टिकर जे आहे ना, तर एकदम व्यवस्थित अलगद निघून जाते. बऱ्याच वेळेस आपलं काय होतं आहे, ते भांड्याला बऱ्याच दिवस ते स्टिकर चिटकलेले राहते आणि वल्लं झाल्यावरती निघत नाही. तर हे बघा, ही म्हणजे अशा पद्धतीनं जर काढलं ना, ते बघा स्टिकर पूर्ण निघून गेलं. गरम करायचं, थोडंसं गरम झालं की स्टिकर काढून टाकायचं ना. आता तवा स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण ते स्टिकरचं चिकटपणा जो असतो ना, तो पण मग निघून जातो. नाहीतर मग काय होतं आहे की आपण असं यांना काढलं ते पण खराब होऊन जातं. कुठल्याही भांड्याला, स्टीलचं भांडं असो किंवा पितळी, कुठल्याही भांड्याला असे स्टिकर असले ना, तर थोडं अगोदर गॅसवरती गरम करून घ्यायचं. म्हणजे गरम केल्यामुळं काय होतं आहे की ते लगेच विझी निघून जातं आणि आपण काय करतो, ते काढत नाही. आणि मग जेव्हा आपण लगेच डायरेक्ट भांडे घासायला टाकतो ना, ते घासल्यानंतर बरेचसे दिवस ते स्टिकर तसंच असतं, म्हणजे घासणीनं पण घासून निघत नाही आणि घासणीचे पण त्याच्यावर चरं पडतात. त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं जे आहे ना, तर मग असं आपण काढून घ्यायचं आहे त्याला. आणि नंतर आपण जसं घासतो आहे तसं. आणि जेव्हा आपण हे निर्लेपचे भांडे असते ना, तर ते कधी तारेच्या घासणीनं नाही घासायचे. आणि मी पहिलं तेच केलं होतं. पहिला जो तवा होता ना, तर खूप थोडासा असा खराब झाला होता. तर मी त्याला थोडंसं तारेच्या घासणीनं घासलं गेलं माझ्याकडनं. तर त्याचं निर्लेप थोडंसं निघलं, पण तेवढ्याचे ना म्हणजे त्याच्यावरती डोसे बनत नव्हते, म्हणजे असे छान असे बनवत नव्हते, मोडल्या जायचे. म्हणून मग मी परत हा जो आहे तर मग नवीन दुसरा जो तवा आहे तर मग दुसरा घेऊन आलेले. आता जे आहे तर मग नाश्त्याला डोसे बनवते आणि दुपारच्या जेवणामध्ये जे आहे तर मग ज्वारीची भाकरी बनवणार आहे आणि आमटी बनवणार आहे. तर आमटीन ते मी बनवलेलं ते काही मी शूट केलेलं नाही आहे बघा.